या संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज। नाशिक पोलिसांचं पथक वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये अटक वॉरंट घेऊन दाखल झालेलं आहे। माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते। अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस जे आहेत ते दाखल झाल्याचं कळतंय। वांद्रे पोलीस स्टेशनला ते दाखल झालेले आहेत आणि आता यानंतर अर्थातच पुढली कायदेशीर प्रक्रिया जी ती केल्या जाऊ शकते। इथे आल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिसांची मदत घेऊनच ती कारवाई करता येऊ शकते। या अनुषंगाने पहिले लीलावती हॉस्पिटल हे वांद्र्यामध्ये आहे, तिथल्या परिक्षेत्रात असल्या कारणाने पहिली उपस्थिती नाशिक पोलिसांच्या पथकाची ही वांद्रे पोलीस स्टेशनला लागल्याचं आपण बघतोय। आता यानंतर हे बघायचं की माणिकराव कोकाटेंना अटक केल्या जाते की नेमकं पुढे काय घडतं। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटे आपल्या बरोबर आहेत। श्रीकृष्ण, काय माहिती याबद्दल? आपण पाहू शकतो सकाळपासूनच जे आहे दुपारपासूनच जे आहे ते नाशिक पोलीस मुंबईच्या दिशेने जे आहे ती रवाना झालेली आणि अगदी काही वेळापूर्वी जे आहे ते नाशिक पोलीस वांद्रे पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली आहे आणि याच अगदी ह्याच परिसरात वांद्रे पोलीस आणि ह्याच परिसरात अगदी काही अंतरावरती लीलावती पोलीस स्टेशन देखील आहे। पाहायला गेलं तर या संपूर्ण जी प्रकरणाची किंवा जी माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याची जी काय ती चौकशी किंवा अटक करणार आहे त्या संदर्भात माहिती वांद्रे पोलीस येथे देण्यात आलेली आहे। नाशिक पोलीस जे आहे ते दाखल झालेले आहे। अधिकची माहिती जी आहे ते नाशिक पोलीस देणार आहेत। तर त्याचबरोबर नक्की ह्या ठिकाणाहून जे डायरी असते पोलीस स्टेशनमध्ये त्यात देखील माहिती देण्यासाठी किंवा वांद्रे पोलिसांना कळवण्यासाठी नाशिक पोलीस वांद्रे पोलीस येथे जाणार आहेत आणि त्या थोड्याच वेळात अगदी अगदी हाकेच्या अंतरावर असलेला लीलावती हॉस्पिटल येथे जाणार आहे आणि अगदी या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात जी आहे ती डॉक्टरांकडून माहिती घेतली जाणार आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर प्रकृती जर ठीक असेल तर पोलीस जे आहे ते त्यांना लीलावती रुग्णालयात थांबतील। परंतु या वॉरंटबाबत जे आहे ते पोलिसांकडून कोकाटे यांना जी माहिती दिली जाणार आहे संपूर्ण माहिती नाशिक पोलिसांकडून त्यांना माहिती दिली जाणार। डॉक्टरांशी देखील जे आहे ते नाशिक पोलीस चर्चा करणार आहे आणि त्याचबरोबर अगदी त्यांची जर प्रकृती जर स्थिर असेल तर त्यांना पोलीस पुढची कारवाई काय करते किंवा ह्या ठिकाणी लीलावती रुग्णालयातून थेट नाशिकला नेते की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये या वांद्रे पोलीस जे नाशिक पोलीस ज्या वाहनांमधून मुंबईत दाखल झालेले आता बघूयात आता पुढे नेमकं काय घडतंय। धन्यवाद कृष्णा, श्रीकृष्ण, या माहितीबद्दल।